दिव्या, काय ग, काय झालं? अशी का बसलीयस? बरं वाटत नाहीये का? मला रात्रभर झोपच लागली नाही चंदन. तू काल मला म्हणालास की तुझ्या डोळ्यात पाणी नाहीये, तुला काही वाटत नाहीये का? तेव्हापासून सतत माझ्या डोक्यात तेच सुरू आहे. तू एका आईला म्हणालास की तिचं बाळ गेलं आणि तिला काहीच वाईट वाटलं नाही. तू एका आईवर संशय घेतलास चंदन. ए नाही नाही नाही, दिव्या 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 नाही. हे बघ, तू मला मला तसं नव्हतं म्हणायचं दिव्या. कसं म्हणायचं होतं? माझे ना डोळे कोरडे पडले तरे. मी सतत तेच करतेय, रोज रडते मी. अजून काय करू? जीव देऊ का? म्हणजे तुला वाटेल की हा दिव्याला खरंच आता वाईट वाटत होतं. नाही नाही नाही, असं जीव वगैरे असं बोलायचं नाही. आय एम रिअली सॉरी. मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे. खरंच सॉरी. आता हे सगळं बोलून काही होणार नाहीये चंदन. मी काल खूप विचार केला आणि मला हे जाणवलं की आपण जेव्हापासून एकत्र आलोय ना तेव्हापासून काही नीट घडतच नाहीये. आधी तू माझ्याशी इतकं मोठं खोटं बोलला, तरी मी तुला एक संधी दिली. मग मी चुकले, तरी सुद्धा आपण एकत्र येऊन फॅमिली सुरू करायचा प्रयत्न केला. पण बघ ना काय होऊन बसलं. नाही, तू मला आता सतत हेच वाटतंय की आपण कधीच एकत्र सुखी राहू शकणार नाही. आपण लग्न करून चूक केली चंदन. मला पळवून चूक केलीस चंदन. नव्हतं करायला पाहिजेस. ए दिव्या, अगं तू कुठला विषय कुठे नेतीयस? आणि हे बघ, तू आता फ्रस्ट्रेटेड आहेस म्हणून हे सगळं बोलतेस, पण हे खरं नाही अगं. आणि हे बघ, तुझ्या बरोबर जे झालं तो अपघात होता. तू प्लीज शांत हो, प्लीज. कसं शांत होऊ चंदन? सगळे मलाच बोलतायत रे, सगळे मलाच बोलणार आहेत. पुरुषांना कोणी नाव ठेवत नाही, फक्त बायकांना बदनाम करतात सगळे. अगं असं काही नसतं दिव्या. तू काही पण मनात नको आणूस तुझ्या. तू 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 प्लीज शांत हो. मी पाणी आणतो तुझ्यासाठी. शांत हो, शांत हो. देवा, काय काय करावं लागतं एका नाटकासाठी.